लहान मोठे सगळेच मागून मागून खातील असा मस्त गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ आपण तयार करणार आहोत. चला तर मग प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघा मी हे छोटी वाटी गूळ घेतलेला आहे. मेजरिंग कपने घेतलं तर पाव कप हा गूळ आहे. चांगला बारीक करून घ्यायचा आणि ह्यामध्ये तेवढंच पाणी घालायचं आपल्याला. त्या छोट्या वाटीने मी पाणी घातलेलं आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे. तर गुळाला एक 5 मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया, तोपर्यंत तो विरघळत राहील. तर इथे आपल्याला करायचं आहे नारळाचं दूध. तर इथे मी एक मोठी वाटी नारळाचे तुकडे घेतलेले आहेत. ओला नारळ आहे. आता ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि दाटसर असं नारळाचं दूध आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघा साधारण अर्धी वाटी हे नारळाचं दूध आपण तयार करून घेणार आहोत. नारळाचं दूध घेताना ते घट्ट करावं, जास्त पाणी त्यामध्ये घालू नये. तर इथे दूध तयार झालेलं आहे. आता एक 5 मिनटात हा गूळ देखील विरघळला. त्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी चिमूटभर अशी हळद घातलेली आहे. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळदीमुळे रंग छान येतो. यानंतर हा बघा साधारण मध्यम आकाराचा हा चमचा आहे. ह्या चमच्याने मी 2 चमचे रवा घेतलेला आहे. रवा बारीक घ्यायचा म्हणजेच मग तो लवकर भिजतो. यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. यामुळे काय म्हणतो आपला नाश्ता जो आहे तो कुरकुरीत व्हायला मदत होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पारंपरिक रेसिपी आहे आणि मस्त असा हा पदार्थ आहे. सगळेच आवडीने खातील. मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता. 1 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नाश्ता बनवायला सोपा आहे आणि पौष्टिक आहे. घरच्या साहित्यात तयार होणारा आहे. तर आता हे गव्हाचं पीठ आपण मिक्स करणार आहोत. त्या अगोदर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर. तर इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे. साखर घातल्याने त्याचा गोडवा वेगळा एक तयार होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखर कॅरमलाइज झाल्यामुळे ह्याचा रंग जो आहे तो छान येतो. आता नारळाचं दूध थोडं थोडं करून ह्यामध्ये घालायचं आणि ह्याचं एक पातळ डोशाप्रमाणे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता नारळाचं दूध संपलं किंवा आपण साधं पाणी पण ह्यामध्ये वापरू शकतो. आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी वापरायचं आणि मस्त असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ आपण तयार करून घेऊया. तर इथे बघा हे पीठ जे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनटं विश्रांतीसाठी ठेवून द्यायचं आहे. तर यावर आपण झाकण ठेवूया आणि याला विश्रांती देऊया. 10 ते 15 मिनटानंतर मस्त आपलं हे जे पीठ आहे ते चांगलं असं फुलून आलेलं आहे. यामध्येच वेलची जायफळची पूड घातलेली आहे मी पाव चमचा आणि आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं. बॅटर बघा तुम्ही मस्त असं स्मूथ तयार झालेलं आहे. असंच बॅटर आपल्याला हवं आहे. पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण मस्त असा नाश्ता तयार करून घेणार आहोत. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. चला तर मग इथे आता मी तवा गरम करत ठेवलेला आहे. हा बिडाचा तवा आहे. आता इथे गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी इथे तूप घेतलेला आहे. तुम्ही तेलाचा देखील वापर करून घेऊ शकता, पण तुपामुळे ह्याचा स्वाद जो आहे तो आणखीन वाढतो. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि एक पळी बॅटर ह्यावर घालायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं पसरवून घ्यायचं. जाडच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता तवा फारसा असा गरम झालेला नाही आहे, त्यामुळे ह्याला व्यवस्थित असे छिद्र आलेले नाही. तरीसुद्धा बघा मधल्या भागामध्ये मस्त असे छिद्र पडलेले आहेत. 1-2 मिनटानंतर आपण ह्याला उलट करून घेणार आहोत. दोन्ही साईडने चांगलं शेकून घ्यायचं आहे. नारळाचं दूध, गूळ आणि तूप असं मस्त हा डोसा तयार होतो आणि खायला अतिशय स्वादिष्ट लागतो. वरून पण ह्याला मस्त असं तूप लावायचं आणि तुपासोबतच हे खायचं. असे गोड घावण खूप छान लागतात. यामध्ये नारळाचं दूध आणि गूळ असल्यामुळे हा अतिशय पौष्टिक असा नाश्ता तयार होतो. लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. याच पद्धतीने आपण दुसरं घावण तयार करून घेऊया. हलक्या हाताने ह्याला पसरवायचं आहे. बघा आता तवा आपला गरम झालेला आहे, त्यामुळे आता मस्त असे हे छिद्र ह्याला पडत आहेत. जाळीदार असा हा आपला नाश्ता तयार होतो. खायला अतिशय स्वादिष्ट आहे. वरून तूप घालायचं. हे गोड घावण तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा मग असं तूप लावून पण खाऊ शकता नुसतं. अतिशय स्वादिष्ट लागतात.
तर याला देखील आपण आता उलट करून घेऊया. गव्हाचं पीठ असल्यामुळे हे सॉफ्ट आहेत. आता आपण ह्याला उलट करून घेऊया. बघा, ह्याला मस्त असा रंग पण आलेला आहे. अगदी घरच्या साहित्यात मस्त असा नाश्ता तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. बघा, मस्त असे छान दिसतात हे घावण. चला तर मग याच पद्धतीने बाकीचे सगळे घावण आपण तयार करून घेऊया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.